आणि बटर झाला आता पाव्या आता चक्रासन करू आपण आम्हाला येऊ नये ना थोड्या क्षमतेप्रमाणे करायचं कधीच काम नाही द्यायचं जेवढं करता येईल तेवढं परत एकदा 3 वेळेस करायचं असं जागतिक योग दिवस आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक व भारतीय जनता पार्टी येवलातर्फे जागतिक योग दिवस येवला शहरामध्ये इथं आयोजित केलेला आहे। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 12 वर्षापूर्वी या संपूर्ण जगाला योग दिला आणि या योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम मोदीजींनी केलेले आहे। आज जगातील 190 पेक्षा जास्त देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाळा असेल, महाविद्यालय असेल, सर्व स्तरावर योग साजरा केला जातो, योग दिन साजरा केला जातो आणि भारताने जगाला दिलेली ही देणगी आहे आणि या योगाच्या माध्यमातून आपलं आरोग्य आहे सुदृढ ठेवण्याचं काम, निरोगी ठेवण्याचं काम हे केलं जातं। आज मोठे मोठे जे आजार आहेत ते आजार जर तुम्ही नियमित योग केला तर त्याच्या माध्यमातून तुमचे आजार हे दूर जाऊ शकतात। आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस जो की 12वा योग दिवस आहे। साधारणतः 130 देशांमध्ये हा योग दिवस सध्या चालू आहे। या ठिकाणी सगळ्यात प्रथम शरीराचे रेग्युलर व्यायाम असतील, त्याच्यानंतर वज्रासन असेल, त्रिकोणासन असेल, त्याच्यानंतर वृष्टासन असेल, भद्रासन असेल, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सूर्यनमस्कार जो की सर्वांनी केलेच पाहिजे या सूर्यनमस्कार घेतले, अनुलोम विलोम, भ्रामरी, प्राणायाम, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी शवासन केलेले आहेत, त्याच्यानंतर मत्स्यासन केलेले आहेत। असे बरेच विविध योगाचे प्रकार या ठिकाणी केलेले आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीने हा योग दिवस या ठिकाणी साजरा झाला। जागतिक योग दिन साजरा केला करू योग राहो निरोग हा संदेश आदरणीय मोदी साहेबांनी 12 वर्ष पूर्वी सर्व भारतीयांना दिला होता। त्या योग दिनाच्या दिवशी आम्ही आज येवले शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे योग दिवस साजरा केला आहे। मी प्रत्येक तरुणांना आवाहन करेल की रोज योग हा शरीराला अत्यावश्यक आहे। जसा अन्न वस्त्र निवारा आहे तसं शरीराला योग पण महत्वाचा आहे। त्यामुळे सर्वांनी योग करा आणि तंदुरुस्त राहा।